सरकारकडून पाहिजे। संजय गायकवाड यांच्या राडा प्रकरणात गृहराज्यमंत्री योगेश कदमाने केलेला दावा फडणवीसांनी खोटा ठरवलाय। गायकवाडांविरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली नाही असं विधान योगेश कदमाने केलं। तर चौकशीसाठी कोणी तक्रार करावी असं नाही, पोलीस स्वतः चौकशी करू शकतात असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। मात्र चौकशी आणि कालावधी संदर्भात अद्याप फडणवीसांनी स्पष्टता केलेली नाही, त्यामुळे संजय गायकवाडांवर काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। आज आपल्याला सर्वांना कल्पना आहे की आमदार निवास ही जी वास्तू आहे ही विधिमंडळाच्या अखत्यारीमध्ये आहे। माननीय अध्यक्ष महोदय आणि सभापती महोदय ह्याच्यावरती योग्य तो निर्णय घेतील। तर पण आपण गृहराज्यमंत्रीपद आपल्याकडे आहे, किमान नेमकं हे कारणच आहे का फक्त की नाही, कसे आहे, जर का तक्रार दाखल झाली तर त्याच्यावरती कारवाई करता येईल। तक्रारच दाखल नसेल तर कारवाईचा प्रश्न उद्भवत नाही किंवा त्याच्याबद्दल आपण कारवाई करू शकत नाही। तक्रार दाखल झाली तर नक्कीच त्याच्यावरती कारवाई होईल। निश्चित पोलिसांनी चौकशी केलीच पाहिजे, पोलीस चौकशी करतील याच्याकरता कोणी कंप्लेंट असण्याची आवश्यकता नाही आहे। त्याच्यामध्ये कॉग्निझेबल ऑफेन्स जर होत असेल तर त्या संदर्भात पोलीस योग्य कारवाई करतील। आपण एक गोष्ट लक्षात ठेवा की काही कॉग्निझेबल ऑफेन्सेस असतात, काही नॉन कॉग्निझेबल ऑफेन्सेस असतात, त्यामुळे त्या कॅटेगरीमध्ये या संदर्भातली कारवाई होईल। शेवटी फोर्स किती यूज केलाय याच्या आधारावर तो ऑफेन्स ठरतो। पोलिसांना कारवाई करू द्या, योग्य कारवाई करतील। दरम्यान संजय गायकवाडांबाबत फडणवीसांच्या बदलत्या भूमिका दिसून आल्यात, पाहूया। काय आमदार